आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की आता आपल्या पेरण्या झालेल्या आहे किंवा सुरू झालेल्या आहे. काही ठिकाणी पेरण्या सुरू झालेल्या आहे, काही ठिकाणी व्हायच्या बाकी आणि काही ठिकाणी पेरण्या झालेल्या आहे, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे. परंतु पावसाला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा आपलं जेव्हा पीक निघते तर पिकाची सुरक्षिततेसाठी आपण काय करत असतो, आपण पीक विमा काढतो. आणि मग पीक विमा जर आपल्याला काढायचा असेल तर यावेळेसच्या नवीन नियमानुसार जी नवीन नियमावली आली त्याच्यानुसार एक नवीन नियम आला. तो पीक विम्यासाठीच नाही तर सर्वच गोष्टीसाठी लागू पडतो. परंतु पीक विम्यासाठी महत्वाचं आहे की आपले जे नाव असते त्यामध्ये नाव आपले असेल किंवा आपल्या वडिलाचं असेल किंवा आडनाव असेल तर 7/12, 8, आधार कार्ड, पासबुक या कागदपत्रावरती नाव आपलं एकच असलं पाहिजे, सारखं असलं पाहिजे. त्यामध्ये येणारे काना, मात्रा, विलांटी, उकार ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व सारखं असलं पाहिजे. पण बऱ्याच लोकांच्या नावामध्ये, बऱ्याच कास्तकारांच्या नावामध्ये बदल आहे. 7/12वर वेगळं नाव असते आणि आधार कार्डवर वेगळं असते, पासबुकवर वेगळं असते. आता त्या नावाची मी काही तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी माझ्याकडे काही नावं आहे तर ते नावाचे उदाहरणं मी तुम्हाला देतो. परंतु तुमचंही नाव त्यामध्ये चेक करायचंय की आपल्या नावामध्ये काही बदल आहे का. आणि जर आपल्या नावामध्ये तसा बदल असेल तर आपण लवकरात लवकर तो जे दुरुस्ती करून घ्यायची आपल्या नावामध्ये आणि नंतरच पीक विमा भरायचा आहे. जर आपण चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या नावाने जर आपण पीक विमा भरला गेला तर यानंतर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. आतापर्यंत मिळाला, तुम्ही म्हणणार आहे की आतापर्यंत आम्हाला पीक विमा मिळालेला आहे, याच नावावरती, याच आधार कार्डावरती, याच पासबुकवरती आम्हाला पीक विमा भेटलेला आहे, आम्हाला सर्व योजनेचा लाभ भेटलेला आहे. आणि आता तुम्ही कसे म्हणता की आता आम्हाला लाभ मिळणार नाही. परंतु आता हा नवीन नियम आहे म्हणून तुम्हाला सर्वांना त्या नावामध्ये आपल्या बदल म्हणजे जे योग्य नाव आहे ते एकच नाव तुम्हाला सर्व ठिकाणी ठेवायचं आहे. आता मी काही उदाहरणाखातीर तुम्हाला नाव वाचून दाखवत आहे की जसं की राम, तुमचं नाव राम असते परंतु काही कागदपत्रे ते रामभाऊ असते, काहीवरती रामराव असते. तर ते एकच असलं पाहिजे. तुमचं नाव जर राम असेल तर सर्व ठिकाणी राम असलं पाहिजे, रामराव असेल तर रामरावच असलं पाहिजे, रामभाऊ असेल तर रामभाऊच असलं पाहिजे. परंतु त्या नावामध्ये बदल होते आणि मग त्यामुळे तुमचा यावेळेसचा पीक विमा असो किंवा कुठलीही योजना असो त्याचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्याप्रमाणेच आहे बालाजी. आता काहीच ठिकाणी बालाजी नाव असते, काही ठिकाणी बालासाहेब असते, काही ठिकाणी बाळू असते, वेगवेगळे नाव असतात. परंतु ते नाव चालणार नाही, ते बदल करावं लागेल. ज्ञानेश्वर असते काही ठिकाणी, काही ठिकाणी ज्ञानदेव असते, काही ठिकाणी प्रभू असते तर काही ठिकाणी प्रभाकर असते, काही ठिकाणी सरूबाई असते तर काही ठिकाणी सरूबाई असते, चंपाबाई, चंपाबाई, महादू, महादेव, रौफ आणि रऊफ यामध्ये सुद्धा फरक आहे. कासिम आणि काशिम, कासी आणि काशी यामध्ये बदल आहे. बाबू काही ठिकाणी असते बाबूराव, काही ठिकाणी असते बाबूसाहेब, काही ठिकाणी असते बाबूसाहेब. तर या नावामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. असे अनेक उदाहरण आहेत. काहींच्या 7/12वर आडनाव नाहीत, त्यांना आडनाव टाकून घेणे. जसे आधार पासबुकवर आहे तसेच टाकायचे. आधार कार्ड, पासबुक व 7/12 स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आडनाव मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्यांनी आपले नाव दुरुस्त करून घेणे. कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्यामध्ये फॉर्म अप्रूव्ह होणार आहे. नाहीतर तुमचे जे फॉर्म आहे ते रिजेक्ट होतील. त्यामध्ये पीक विमा भरणारा किंवा विमा तालुका प्रतिनिधी हे कोणीही काही करू शकणार नाही. म्हणूनच ही सूचना मी तुम्हाला सर्वांना कास्तकारांना देतोय. याची सर्व मेहकरवासियांनी, बुलढाणाकरवासियांनी आणि तसेच सर्व महाराष्ट्रकरांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. परंतु आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही यासाठी तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की तुमचं आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं पासबुक असेल, तुमचं राशन कार्ड असेल, तुमचं आटा असेल, या सर्व गोष्टीवरचे नाव तुम्हाला एक करून घ्यायचे आहे. जर तुमच्या यामध्ये बदल असेल तर निश्चितच तुमचा पीक विमा रिजेक्ट होणार आहे. तुम्ही ते फी भरलेला असेल तरी रिजेक्ट होणार आहे. म्हणून तुम्ही काही करू शकणार नाही. त्यासाठी आताच आपल्या पिकाचं संरक्षण करायचं असेल तर पीक विमा भरणे हे फार महत्वाचे असते. कारण आपल्याला जर आपलं पीक एखाद्या वेळेस पेरतोय, आपण एखादं सोयाबीन असेल, पेरल्यानंतर पाऊस जास्त पडला तर खापते किंवा निघतच नाही किंवा फार पतलं निघते, तर आपण पीक विमा काढला तर त्याची भरपाई आपल्याला मिळू शकते, आपण क्लेम करू शकतो. किंवा फार जास्त पाऊस जर झाला तर तिथं पाणी साचते आणि ते बी बिलकुल सडून जाते, निघतच नाहीये. किंवा निघल्यानंतरही काही रोग पडते, त्यानंतर किंवा दुष्काळ पडते. तर यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा म्हणजे साथ देणारा कुठलाही
आपल्याला गव्हर्नमेंटची साथ मिळाली नाही तरी चालेल, पण पीक विम्याची आपल्याला साथ मिळते आणि म्हणून आपण त्याचा फायदा घ्यायचा आहे. तर या गोष्टीच्या पीक विम्याचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल तर आपले दस्तावेज, आपले कागदपत्र तुम्हाला दुरुस्ती करणं फार महत्वाचे आहे. आणि काही दिवसातच आज 14 तारीख आहे, 14 जून, परंतु 1 तारखेपासून लगभग 1 तारखेच्या जवळपास हे पीक विम्याला सुरुवात होणार आहे. म्हणून तुम्ही आपापले कागदपत्र जमा करून ठेवायचे आहे आणि लवकरात लवकर पीक विमा काढण्याची तयारीला लागायचं आहे. आणि पीक विमा भरताना शेवटची तारीख कधीही पाहिजे नाही, कारण सर्व्हर डाऊन असते. जेवढ्या लवकर तुम्ही पीक विमा भरून टाकाल, तुमचं पेरणी झाली की पीक विम्याची तारीख सुरू झाली की लगेच तुम्ही पीक विमा भरून टाकायचा आहे. कारण पीक विमा जर तुम्ही भरला तर तुमचं लवकरात लवकर मंजूर होण्यासाठी सुद्धा, क्लेम करण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक वाव मिळत असतो. पण तुम्ही जर शेवटची तारीख पाहत असाल आणि जर सर्व्हर डाऊन असेल आणि कदाचित जर तुम्ही पीक विमा भरला नाही तर हा मोका, जे तुमचं दुष्काळ होत असेल किंवा एखादे कधी कधी जंगली प्राणी असतात ते सुद्धा आपलं पीक नुकसान करतात, तर त्या सर्व गोष्टीपासून आपलं संरक्षण मिळण्यासाठी आपल्याला एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पीक विमा. आणि पीक विमा आपला चांगल्या पद्धतीने निघण्यासाठी आपले कागदपत्र रेडी ठेवायचे आणि शेवटच्या तारखेची वाट पाहिजे नाही, लवकरात लवकर पीक विमा भरायचा आहे याची सर्व कास्तकार बंधूंनी नोंद घ्यायची आहे. आणि या संदर्भात अजून काही माहिती लागत असेल तर तुम्ही ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस, स्टेट बँक रोड, मेहकर या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी अजून तुम्ही माहिती विचारू शकता. तुम्हाला कागदपत्रे कशी दुरुस्ती करायची त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. तुमचं जर काना, मात्रा, विलांटी चुकत असेल तर तुम्ही या ठिकाणी यायचंय. तुमच्या सर्व दुरुस्त्या करण्यास आम्ही सहकार्य करू. आणि त्यानंतरच पीक विम्याची तारीख सुरू झाली भरणे की ती सुद्धा मी माहिती टाकणार आहे. तसंच आपल्या ठाकरे क्लासेस अँड मल्टी सर्व्हिसेस हा व्हॉट्सअप एक ग्रुप सुद्धा आहे. या ग्रुपवरती सुद्धा तुम्ही जॉईन व्हायचं आहे, जेणेकरून सर्व कास्तकारांना आपल्या घरी बसून आपल्या मोबाईलवरती माहिती पाहता येईल. आणि काहींना असे या प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपलं एक युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलचं नाव आहे @HMT28. या अनेक गोष्टी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणूनच तुमच्या समस्याचे निराकरण करण्यासाठी @HMT28 या ग्रुपला सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि त्यावरती जर काही सूचना असतील तर तुम्ही सूचना त्या तशा कमेंट सुद्धा करा. आपण त्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. एक समय कास्तकारांच्या आणि इतर सर्वांच्याच या समस्या सोडवण्याचं एक छोटंसं पाऊल आम्ही उचललेलं आहे. आणि यासाठी आम्हाला तुमची सुद्धा साथ पाहिजे आहे. तुमच्या सहकार्यासाठीच आणि तुमच्या मदतीसाठीच आम्ही सुद्धा हे एक पाऊल उचललेलं आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण या माहितीचा, जी माहिती सांगितली ती माहितीचा व्यवस्थितपणे उपयोग करायचा आहे. आपले कागदपत्र दुरुस्ती करायचे आहे आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.